माझा विषय कौटुंबिक समुपदेशन असा आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो, की कौटुंबिक समस्या कशामुळे निर्माण होतात. तर संवादाचा अभाव असतो, संवादच नसतो. आजकाल तो खूप कमी झाला आहे. तुम्हाला लक्षात येईल, की आपण जितका वेळ एकमेकांच्या बरोबर घालवतो, एकमेकांबद्दल बोलतो, एकमेकांशी बोलतो, तितकं आपल्याला दुसरी लोकं कळायला लागतात. त्यांची मन कळायला लागतं. ते न बोलता सुद्धा आपल्याला कळायला लागतं. म्हणजे जुन्या काळात असं म्हणतात ना, एक 20-25 वर्ष संसार झाला किंवा आजी-आजोबा हे एकमेकांशी बोलत नाही. ते फक्त नजरेने बघतात आणि एकमेकांना कळतं काय झालं ते. हा कशाचा परिणाम आहे? तर इतके एकमेकांच्या सहवासात आलेले आहेत, की त्याच्याने न बोलता कळण्याची ताकद निर्माण व्हायला लागली. आज जे ताई म्हणली, की मोबाईलचा प्रॉब्लेम, संवादच नाहीये. घरात आले की मोबाईलमध्ये रील फिरवत बसतायत. एकमेकांशी बोलतच नाहीये. तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे पार्टनरला माहितीच नाहीये. कशाचं दुःख होतंय, कशाचा ताण पडतोय, हे माहितीच नाहीये. आणि मग त्याच्यामुळे समजून घेणं जे एकमेकांना समजून घेणं आहे, त्याची अडचण आहे. त्याच्यामुळे कौटुंबिक समुपदेशकाने काय करायला पाहिजे, एक स्ट्रक्चर पण लावायला पाहिजे, की संवाद वाढण्यासाठी घरामध्ये काही ॲक्टिव्हिटीज देणं. काय करा, काही नाही रोज पत्ते खेळा. काय करा, काही नाही रोज चौपट खेळा. काहीतरी त्यांना एकत्र येऊन करावं लागेल आणि एकमेकांशी वाद घालता येतील, अशा टाईपच्या ॲक्टिव्हिटीज द्यायच्या. मग आपोआप ते त्यांच्याशी बोलायला लागतात. मग त्याच्यावर चर्चा व्हायला सुरुवात होते. कंपल्सरी तो गेम संपेपर्यंत एकत्र बसलेले असतात. मग काहीतरी बोलणं होतं आणि संवाद वाढतो. जे मी म्हटलं, की वर्षानुवर्ष त्रास होत असतो आणि त्याच्यातनं बाहेर पडतात. काही ॲक्च्युअली केलेल्या काउन्सिलिंगच्या घटना सांगतोय आणि नेमकं तुम्हाला लक्षात येईल. आई आणि बाबांमध्ये भांडणं मुलावरून. कारण मुलाला कोण सांभाळतंय आणि कोणी नीट सांभाळतं याच्यावरून सगळे भांडणं. जमतच नव्हतं. सारखं त्या मुलाने काहीतरी केलं, की या दोघांमध्ये भांडणं व्हायची. त्या मुलाने काहीतरी केलं, की या दोघांमध्ये भांडणं व्हायची. माझ्याकडे आले. मी दोघांना एक-एकट्याला ऐकून घेतलं. त्याला आधी ऐकलं, मग तिला ऐकलं. ऐकल्यानंतर मला काय कळलं असेल, तो मला सांगायला लागला, की मी ज्यावेळी त्याच्याशी बोलत असतो ना, त्यावेळी तिने बाहेर राहायला पाहिजे ना, तिने मध्ये-मध्ये यायला नको ना. एका माणसाने सांभाळणं हे जास्त बरोबर असतं की नाही? म्हटलं, "हो, बरोबर असतं." मग तिने मध्ये यायला नको का नाही? म्हटलं, "हो." मग ते ऐकून झालं. तुला बोलवलं. ती म्हणली, "मी त्याला हाताळत असताना माझा फ्यूज उडतो ना, मला खूप राग येऊन जातो कधी-कधी. मग माझी चिडचिड होते. मी कधीतरी त्याला मारून बसते. ह्याने मला सांभाळायला नको का अशा वेळा? त्याने मध्ये नको का यायला?" हा येतच नाही मध्ये. आता तुम्ही बघा, की आपापल्या परीने दोघेही एकमेकांना मदत करत होते. म्हणजे याला वाटतं, की मध्ये पडायचं नाही म्हणून तो मध्ये पडत नव्हता. तिला वाटतं, की त्याने मध्ये पडलं पाहिजे म्हणून ती मध्ये येत होती. ज्यावेळी त्यांना कळलं, की आपण मदतच करतोय, फक्त आपापल्या विचारातून करतोय, सगळी भांडणं संपली. काही वेळेला समुपदेशनाचे सोल्युशन्स इतके सोपे असतात. मी काही नाही केलं, "अरे ऐकलं?" म्हटलं, "तू एकदा याला सांग." त्याला म्हटलं, "ती सांगते तोपर्यंत मध्ये बोलायचं नाही, पूर्ण ऐकून घ्यायचं." त्याला म्हटलं, "आता तू सांग." काही नाही, त्यांनीच एकमेकांचं ऐकलं ना. "अरे असं आहे का? मग मी पुढच्या वेळेसपासून तुला थांबवत जाईल." आणि ते म्हणते, की "तू बोलत असताना मग मध्ये-मध्ये करणार." मला वाटलं, की ही मदत होते. हे इतक्या साध्या गोष्टी असतात किंवा चूक बरोबरमध्ये आपण एवढे अडकलेलो असतो. म्हणजे बऱ्याचदा घटस्फोटांची उदाहरणं पण तुम्ही दिली त्याच्यामध्ये, की माझंच बरोबर आणि मीच बरोबर आहे. आणि आपण पालक मंडळी मुलांना शिकवताना पण चूक बरोबर खूप ठामपणे सांगत असतो, की या गोष्टी चूक असतात, या गोष्टी बरोबर असतात. साधा प्रश्न आहे, इथं बाहेर रस्त्यावर एकाने दुसऱ्याच्या पोटात चाकू घातला, सगळे आताडे बाहेर काढले. चूक का बरोबर, चांगलं का वाईट? तर तुम्हाला एवढंच माहिती आहे आता. चाकू घातला आणि काढला. वाईट आहे, बरोबर? जे काय कळलं त्याच्याप्रमाणे वाईट आहे. नंतर कळलं, की तो पाकिस्तानचा गुप्तहेर होता आणि हा आपला कमांडो होता. चूक होतं का बरोबर होतं? एकदम बरोबर होतं. सो चूक आणि बरोबर हे नेहमी परिस्थितीवर अवलंबून असतं. ॲब्सोल्यूट लेव्हलला काहीच चूक आणि बरोबर नसतं. ज्यावेळी तरुण मंडळी तुम्हाला काहीतरी सांगताय, त्यावेळी ते चुकीचं नाहीये, हे आपल्याला समुपदेशक म्हणून पहिल्यांदा कळलं पाहिजे. आई-बाबांचं काय आहे ते आपण नंतर बघू. पण आपल्याला नेहमी कळलं पाहिजे, की घटस्फोटाच्या मागे त्यांची जी कारणं आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून ती 100% बरोबर आहेत. ती चुकीची आहेत असं म्हणणं, म्हणजे आपण त्यांच्या अस्तित्वालाच नाकारणं आहे. आधी समजणं, मग जसं डॉक्टरांनी म्हटलं तशी प्रश्न उपस्थित करणं, की ते हो बरोबर आहे, तुला वाटतंय ते, पण त्याच्याने काय होईल? मग हे झालं तर तुला चालणार आहे का? मग ते नसेल तर मग कसं करायला पाहिजे? हे जे प्रश्न आहेत, हे मग आपल्याला आले पाहिजे. पण हे प्रश्न तेव्हा निर्माण होतात, ज्यावेळी तुमच्या डोक्यात ते चूक नसतं त्यावेळेला. तुमच्याच डोक्यात चूक असेल, की तुम्ही सल्ला द्यायलाच हवे. असं कसं वागतोस तू? असं वागायला नकोय. तिला किती त्रास होत असेल? तू समजून घेतोय जरा तिची परिस्थिती. पण ती काहीतरी करते ना, त्याला काहीतरी होतंय ना, हे आपण समजून घेत नाही बोलताना. सो समुपदेशकामध्ये हा गुण पाहिजे, की कुठल्याही गोष्टीचं पटकन जजमेंट निर्माण नको व्हायला. पटकन चूक बरोबरमध्ये टाकलं नको जायला. जे काय आहे त्याच्यामागे त्यांची काहीतरी कारणं असतील, हा विश्वास नेहमी मनामध्ये ठेवायचा आणि ती कारणं समजून घेऊन
मग पुढचं बघायचं आहे. जे भाषा आपण जी वापरतो, शब्द जे वापरतो, त्या शब्दांना अनुभवांचे अर्थ असतात आणि हे आपल्याला समुपदेशक म्हणून पक्क माहिती असलं पाहिजे. ते जरी काहीतरी म्हणत असले तरी त्याचा अर्थ माझ्या मनात मला जसा आहे तसाच लागला पाहिजे. ह्याच्यात आपण अडकायला नको. त्यांचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी पुढचे 5 प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे, की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का? म्हणजे त्याच्यामुळे असं होईल म्हणताय का? आणि मग त्यातनं आपल्याला उलगडायला सुरुवात होते, की त्यांना नक्की काय म्हणायचंय. सो अशा गोष्टीतनं ते चाललेलं असतं.